डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शांततेत साजरी। ब्रेक नंतर आपलं स्वागत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या जयंतीसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना देखील करण्यात आली होती। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जुबली पार्क इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जयंती निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं 1 दिवसासाठी अनावरण करण्यात आलं होतं। या पुतळ्याला अभिवादन करून शहराची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। 13 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला। 14 एप्रिल रोजी सकाळी जुबली पार्क इथं अभिवादन करण्यासाठी एकच झुंबड उडाली। सर्व पक्ष संघटना, शासकीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय। तर जुबली पार्क परिसरामध्ये येणाऱ्या उपासक उपासिकांसाठी अन्न पदार्थ, पाणी आणि अन्य काही वस्तूंची व्यवस्था काही पक्ष संघटनांच्या वतीनं करण्यात आली होती। यावेळी एडीएन सोबत बोलताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत। काल रात्रीपासून शहरामध्ये आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी होत आहे आणि त्यानिमित्त आयुक्तालयातील सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी अंमलदार, ट्रॅफिकचे कर्मचारी, अंमलदार यांचा योग्य तो पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबर आज सकाळपासून त्याचबरोबर आज संध्याकाळी जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकीचा देखील योग्य ते बंदोबस्त नियोजन झालेलं आहे। आमचे 3 DCP, 6 ACP, त्याचबरोबर 35 PIs आणि जवळपास 200 API PSI आणि 3500 अंमलदार, 500 होमगार्ड, SRP, RCP, QRT शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, त्याचबरोबर शहरामध्ये ड्रोन पेट्रोलिंग देखील ठेवलेलं आहे। सर्व नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व शहरातील नागरिकांना बाबासाहेब जयंतीनिमित्त शुभेच्छा। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप आनंदात आणि उत्साहात साजरी केला जात आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त आहे। विविध ठिकाणी खूप सारे टेंट आणि खूप सारे स्टेज लागलेले आहेत आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात इथे भीम जयंती साजरी केली जाते। असा उत्साह प्रत्येक जाती धर्मियांमध्ये इथे आहे। भीमाची जयंती छत्रपती संभाजीनगर मधला प्रत्येक नागरिक तेवढ्याच उत्साहाने साजरा करतोय। त्याबद्दल छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा भीम जयंतीच्या आणि असाच उत्साह आणि असाच शांती कायम राहो अशी सर्वांना शुभेच्छा। थँक्यू। आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य उत्साह सोहळा दिवसभराचा साजरा होतोय आणि एक भीममय वातावरण या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे आणि एक चांगला उत्साहपूर्ण जोश आजच्या या जयंतीमध्ये आहे। निश्चितपणे सर्व पक्षीय या जयंतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या संभाजीनगरमध्ये उत्साह साजरा करतात आणि त्याच पद्धतीने आज सगळीकडे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल। परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती उत्सवानिमित्तानं मी अनिल कुमार बस्ते, बे पॅन्थर्स या सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तमाम भारतवासियांना आज या शुभ दिवसाच्या निमित्तानं अनेक शुभेच्छा देतो। हा जयंती उत्सव जो आहे तो सगळ्या भारतभर नव्हे तर जगभरातील साधारणपणे 128 देशांमध्ये ज्या पद्धतीने साजरा केला जातो तो अतिशय उत्सवाचा दिवस आहे। या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसानिमित्तानं सगळे लोक एकत्र येतात, गोडधोड करतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी या देशाचं संविधान घडवलं, बनवलं, लिहिलं आणि अशा पद्धतीने या देशाला संविधान दिलं म्हणून हा देश जगातील इतर सगळ्या देशांपेक्षा वेगळा ठसा उमटवतो आणि म्हणून आजचा हा जो दिवस आहे आमच्यासाठी अतिशय पूजनीय आहे। तमाम भारतवासी, केवळ बुद्धिस्ट नव्हे किंवा आंबेडकरवादी नव्हे तर तमाम भारतवासियांनी आजचा दिवस उत्साहाने साजरा केला पाहिजे आणि अशा पद्धतीने या दिवसाचं जे महत्त्व आहे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानंच नव्हे तर या देशाला आजचा जो
हा जो दिवस आहे अत्यंत उत्कर्ष आणि आनंदाचा आहे, कारण या देशातील पददलितांची आणि वंचितांची जी अवस्था होती त्या अवस्थेतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना बाहेर काढलं, या देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व दिलं. त्यामुळेच या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नेहमी दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरी होते. हे 134वं वर्ष आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण, आमच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी या जयंती उत्सवानिमित्तानं आज संभाजीनगर येथील भडकल गेट येथे आलो आणि मानवंदना देत आहोत. आपण सगळ्यांना या निमित्तानं पुनश्च एकदा अनेक अनेक शुभेच्छा. नमोबुद्धाय, जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी, अगदी आनंदात उत्साहात देशभरात ही जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त खासदार या नात्यानं मी सर्व समाज बांधवांना, सर्वांना मी माझ्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो. संध्याकाळी मोठी मिरवणूक निघते क्रांती चौकातून, तिकडे पण भडकल गेटला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. काय सांगाल, काय आव्हान कराल, काय सूचना? नाही, आज भडकल गेट इथं सकाळी अभिवादन सगळे करतात. क्रांती चौकपासून सगळ्या शहरात एक चांगल्या उत्साहात सगळेजण त्याच्या सर्व समाजाचे याच्यात मिरवणुकीत सहभागी होतात. मी एकच सांगेल की एक आपण शांततेत सर्वांनी ही जयंती पार पाडावी. आज त्याने संविधान लिहिलेलं आहे. या संविधानावर चर्चा देशात होते, जगात होते, पण जी त्यांनी 75 वर्षापूर्वी आणलेलं संविधान आजही एक मजबूतीनं देश या संविधानाच्या आधारावर उभा आहे. ठीक आहे, राजकीयदृष्ट्या टीका टिप्पणी वेगवेगळ्या आम्ही करत असो, हा वेगळा विषय, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आज या हिंदुस्थानाला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखलं जातं. याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान. आता कित्येक देश कसे कुठे गेले काही कळायला मार्ग नाही, अशा पद्धतीनं स्थिती असताना फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आपला देश एक सक्षम भक्कम उभा आहे. एक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या संभाजीनगरचा विषय केला, तर आपल्या इथं मिलिंद कॉलेज जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा हेतू ठेवलेला या शहराच्या विकासाचे, आणि त्यातले त्यात मी म्हणेल की जे दीन दलित दुबळे त्यांना एक आधार देणारी शिक्षण संस्था संभाजीनगर सुरू केली. मला सुद्धा त्या माध्यमातून एक चळवळ उभी राहिली, एक दलित चळवळ उभी राहिली जी अन्यायाविरुद्ध संघटित झाली. आणि मला असं वाटतं येणार का त्या महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी पिढी सुद्धा अशा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाली. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.